विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नव्हते त्यांना बैठकीसंदर्भात काय माहिती असेल? शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान हा सवाल उपस्थित केलाय। मागच्या 2 दिवसांपासून विलिनीकरणाच्या चर्चा सुरू नव्हत्या असं सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं, दावा केला जात होता। त्याला शरद पवारांनी उत्तर दिलंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, विलिनीकरणाची चर्चा सातत्याने सुरू आहे, एक गट नाकारतोय, दुसरा गट त्याला दुजोरा देतोय, नेमकं काय म्हणाले शरद पवार? खरं तर 2 दिवसात आपण पाहतोय महायुतीतले महत्त्वाचे नेते असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील म्हटलं होतं की जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर नक्कीच अजित पवारांची आणि माझी चर्चा झाली असती, किंबहुना अजित पवारांना मला सांगितलं असतं। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील कुठल्याही प्रकारे विलिनीकरणाची चर्चा नव्हती अशा पद्धतीचा दावा केलेला आहे, किंबहुना विलिनीकरणाच्या चर्चाच फेटाळून लावलेल्या आहेत। आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे टप्प्याटप्प्यानं अनेक नेते जे आहेत ते समोर येऊन बोलताना आपल्याला दिसत आहेत। याच सगळ्या विषयासंदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं की जे विलिनीकरणाच्या चर्चेत नव्हते त्यांना बैठकीमध्ये नेमकं काय सुरू होतं याबाबत काय माहिती असणार, अशा पद्धतीचा तो सवाल आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ अजित पवार बैठकांमध्ये सहभागी होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वेगवेगळे नेते बैठकांसाठी उपस्थित असायचे। या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं हे वक्तव्य हे महत्त्वाचं म्हटलं जाते। अनौपचारिक चर्चांदरम्यान ज्यावेळेस हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस याबाबत त्यांना ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।